एवढं माहितीये की म्हणजे लोक येणार आहेत आणि ते जेवणार वगैरे तेवढं माहितीये, पण एवढ्या मोठ्या लेवलला ना माहिती. आवाज जातो इकडून. लिंडा मॅडम बोलल्यानंतर नावातच इंग्लिश आणि आमचं इंग्लिश कच्चं. त्याच SNDT मध्ये बोलतो ना आपण, जिथे काम करतो तिथून काहीतरी घ्यायचं असतं. मग तिथून मी माझी बायको साधना सिंग, आता ती कांबळे आहे. ते सारिकाचा मुलगा ना हा. सेटल झाल्यानंतर लग्न करायचं, पण मी लग्न केल्यानंतर सेटल झालो. म्हणजे आज जे काय ते तिच्यामुळे. So he is our lion, शेर. हेलो गाइस, दिस इज निकित मौर्य. वेलकम टू माय चैनल वॉक विथ निक. सो आज हम लोग व्लॉग करेंगे. मेरे जो सर है विजय कांबळे, उनका 50th बर्थडे है और मैं और शुभम हम दोनों जा रहे हैं विजय सर के घर पे. सो वहाँ पे बहुत मस्ती होने वाली है, बहुत फन होने वाला है, बिकॉज ही इज़ अ ताइक्वांडो मास्टर. कोरियन मार्शल आर्ट जो होती है उसके वो मास्टर है और हम लोग सब उनके पास सीखे हैं. सो आज हम लोग उनका 50th बर्थडे सेलिब्रेट करने वाले हैं. सो देखते हैं वहाँ पे क्या धमाल होती है, क्या मज़ा होता है. सो स्टे ट्यून. सो गाइस, फाइनली हम लोग पहुंचेंगे अभी सर के बिल्डिंग के यहाँ पे. सो वहाँ पे बहुत सारी तैयारी करनी बाकी है और शुभम ने केक का ऑर्डर दे दिया है. सर का गिफ्ट भी रेडी हो रहा है. सो फाइनली अभी हम लोग जा रहे हैं सर के घर पे. सो स्टे ट्यून. सो गाइस, अभी हम लोग पहुंच रहे हैं सर के बिल्डिंग के यहाँ पे और यहाँ पे है सर की बिल्डिंग. शुभम, नाम क्या बिल्डिंग सर? कावेरी, काव्या हिल्स. सो सर की बिल्डिंग का नाम है काव्या हिल्स. और ये बच्चे का साइकिल चला रहे हैं. So finally we entered in विजय कांबळे सर्स बिल्डिंग. Guys, हम लोग अभी पहुंच गए हैं और यहाँ पे हमारा सब सामान है. सो अभी मैं निकल नंतर गाड्या. हा लॉक झाला का बघ. मला माहितीये का त्यांचा बर्थडे आज एवढ्या मोठ्या लेवलला सेलिब्रेट होणार आहे. एवढा मोठा नाही, त्यांना एवढं माहितीये की म्हणजे लोक येणार आहेत आणि ते जेवणार वगैरे तेवढं माहितीये, पण एवढ्या मोठ्या लेवलला ना माहिती. म्हणजे हा सरप्राईज आहे सरांसाठी. हा सरप्राईजच आहे. सो गाईस, सरांसाठी सरप्राईज आहे आणि आमची पिऊ पण त्या सरप्राईज मध्ये इन्व्हॉल्व आहे. Yes. सो बघा काय धमाल येणार आहे. It's gonna be exciting. बोल पहिले. It's gonna be exciting. सो गाइस, अभी हम लोग जा रहे हैं विजय सर की बिल्डिंग में और क्या नाम है सर की बिल्डिंग, कितना है. हियर इज विजय कांबळे. हाय. नाव काय तुझं? मोठ्याने बोल. तुझं नाव? अंगात. क्या बात है. पूर्ण बोल रे. हे सारिकाचा मुलगा ना हा. आवाज जातो इकडून. म्हणजे दरवाजा उघडायचा आहे. ओके. आम्हाला सिग्नल दे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू सर. हॅपी बर्थडे टू यू. सो गाईज, आज विजय सरांचा बर्थडे आहे आणि आम्ही विजय सरांकडे पोहोचलेलो आहोत. सो ही इज आवर लायन,
शेर एक नंबर लुक आहे सर. आणि हे आमचे सगळे मेंबर्स बसलेले आहेत. मी पण होतो. मी संडेला झालो कोकणातून ह्याला. हाय. सरांनी दोन डिस्कट घातले. केक नंबर 1. सो गाइस हमारे फ्रिज में जगह नहीं है, इसलिए हमने एसी में इस केक को रखा है ताकि वो ठंडा रहे. राइट मैम, कैसा वाटता है? सो गाइस जब तक विजय सर रेडी होते हैं तब तक हम लोग इस पूरे रूम को सजा देते हैं. और ये बलून से हमने सजाना शुरू कर दिया है. लोग कभी भी आ सकते हैं बिकॉज आज 58 बर्थडे है तो बहुत लोग आने वाले हैं. और यहाँ पे देखिए 58 बर्थडे का सब डेकोरेशन का सामान है. एंड गाइस वी आर वेरी हैप्पी बिकॉज आज बहुत दिनों के बाद हम सब लोग मिल रहे हैं. और यहाँ पे बहुत प्यारी सी मूर्ति है भगवान गौतम बुद्ध इनकी. एंड यहाँ पे हमारा ऑलमोस्ट डेकोरेशन कंप्लीट होने जा रहा है. एंड गाइज यहाँ पे ना कुछ तस्वीरें है बेबो और हमारा जो हीरो है उसकी. सो गाइज बहुत ही प्यारी प्यारी तस्वीरें हैं. एंड गाइज यहाँ पे ये जो तस्वीर है ना ये कोरिया से सर ने मंगाई थी और बहुत ही प्यारी है. और यहाँ पे सर के फोटोग्राफ्स. तो जब तक इनका डेकोरेशन कंप्लीट होता है ना हम लोग थोड़ा सर और मैम से बात करते हैं. उनके लाइफ के बारे में कुछ सवाल हम उनसे करेंगे और वो हमें जवाब देंगे. सो लेट्स स्टार्ट. सो सर आणि मॅडम तुम्हाला कसं वाटतंय की आज तो सर आज तुमचा 50वा वाढदिवस आहे. तो तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचा 50वा वाढदिवस आहे तर तुम्हाला काय वाटतंय? वेगळं वाटतंय, जरा वेगळं वाटतंय. म्हणजे काहीतरी असं एक इम्पॉर्टंट पर्सन असल्यासारखं वाटतंय. 2 दिवसापासून माझी बायको तयारीत आहे कंटिन्युअसली. सेलिब्रिटी सारखं थोडस. म्हणजे 2 दिवस ह्याच्यासाठी की मी 4 दिवस बाहेर होतो. त्याच्या अगोदर जे सगळं काय चालू होतं पण या 2 दिवसात मी नोटीस करतोय की जरा वेगळेपणा वाटतंय की काहीतरी आपण स्पेशल आहोत. क्या बात आहे. सर तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा की तुमच्या लग्नाला आता 19 वर्ष पूर्ण झाली बरोबर. सो 19 वर्षापूर्वी जो तुम्ही पहिला बर्थडे सेलिब्रेट केलेला मॅम सोबत तो बर्थडे आणि आज 19 वर्षानंतर जो तुमचा 50वा बर्थडे तुम्ही सेलिब्रेट करताय ह्या दोन्ही बर्थडेमध्ये काय फरक आहे? खरं बोललं तर मला ते म्हणजे बाकीचे बर्थडेच आठवत नाहीत आता. डायरेक्ट असं वाटतं की 50वाच बर्थडे माझा सेलिब्रेशन होत आहे. आणि त्याच्यामुळे थोडी एक्साइटमेंट आहे. म्हणजे अजून काय सरप्राईज ठेवलंय असं वाटतं की लवकरात लवकर केक कापून ते सरप्राईज बघितल्या पाहिजे किंवा काय अजून आहे या गोष्टींकडे जरा जास्त आहे. पण लहान मुलांसारखंच आहे. कारण फर्स्ट बर्थडे कुठे सेलिब्रेट केलेला तेच आहे. फर्स्ट बर्थडे कुठे सेलिब्रेट केला होता आम्ही बेवाड्यामध्ये राहत होतो त्यावेळेला. आणि मला वाटतं फर्स्ट टाइम असं म्हणजे बर्थडे विशेष वगैरे होतात. मग रात्री 12 वाजता कोण आपल्याला स्पेशली केक आणतं. फ्रीजमध्ये केक ठेवलेला आहे गपचूप आणून आणि विश केलेलं आहे. सो सर पहिला बर्थडे जो झाला त्यावेळेला तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटत होतं आणि आता काय वाटतंय? पहिला बर्थडे म्हणजे बोललो मी आता की एक वेगळं होतं. म्हणजे इतर वेळेस मित्र पण आपल्याला विश करतात किंवा आपण बर्थडे मित्रांबरोबर पार्टी करतो. पण जो बर्थडे स्टार्ट होतो 12 वाजता आणि त्यावेळेला तुम्हाला विश करतो, तुमच्यासाठी कोण केक आणतं, कोण प्लॅनिंग करतं, तर ते खूप महत्वाचं असतं लाईफमध्ये. आणि ते लग्न झाल्यानंतर पहिल्या बर्थडेला माझ्या बायकोनी केलं माझ्यासाठी ते. सो मॅम जो सरांचा फर्स्ट बर्थडे सर म्हणतात की जसा त्यांचे मित्र सेलिब्रेट करायचे तसाच तुम्ही सेलिब्रेट केला, तर तुम्ही काय काय केलं त्यावेळेला? स्पेशल म्हणजे कसं आहे, आपलं आयुष्य एकट्या लग्नानंतर पूर्ण बदलून जातं आणि कुणीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असतं आणि ज्याच्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. तर एक थोडीशी एक्साइटमेंट असते की बाबा ठीक आहे, आपला जो बेटर हाफ आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल करायचं आहे, त्याला काहीतरी स्पेशल फील करून द्यायचं आहे. तर मग गिफ्ट घेणं किंवा केक झालं किंवा छोट्या गोष्टी तयारी करणं, प्रिपरेशन करणं, एक डिफरंट काइंड ऑफ एक्साइटमेंट असते, जिथे असं वाटतंय की बाबा मी माझ्याकडून किती 100% देऊ शकते, ज्यांनी त्या व्यक्तीला मी स्पेशल फील करून देऊ शकते. सो इट इज समथिंग व्हेरी एक्साइटेड. आणि
त्यावेळेसची जी एक्साइटमेंट असायची अजूनही प्रत्येक बर्थडेला तीच एक्साइटमेंट असते. बट हो, हा बर्थडे खूपच खास आहे आणि ही इज टर्निंग हा. 50. ही इज इट्स हिज गोल्डन जुबली. सो एव्हरीबडी इज एक्साइटेड, होल फॅमिली इज एक्साइटेड. सो वी आर सिटिंग हिअर आणि इकडे आज आपण ह्यासाठीच जमलो आहे आणि ह्या गोष्टी होत आहेत. सर, आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो की आता जो तुमचा 50वा वाढदिवस होतोय, सो 50वा वाढदिवस जो तुमचा आता सेलिब्रेट करणार आहात तुम्ही, सो जेव्हा तुमचं जे मेन करिअर आहे, ज्याबद्दल आम्ही सगळे इथे आहोत, ते म्हणजे आपला तायक्वांडो, राईट? सो आम्ही तुम्हाला मास्टर बोलतो तायक्वांडो मध्ये. तुम्ही खूप काही अचीव्ह केलेलं आहे, जे नॉर्मल पर्सनला अचीव्ह करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. त्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्यात, प्लस तुमच्या सोबत काम करणाऱ्या, तुमच्याकडून शिकलेल्या मुलींना पण तुम्ही अशा लेवलला अचीव्हमेंट मिळवून दिलेली आहे, ज्या लेवलला कदाचित त्यांनी स्वप्नही बघितलं नसेल. सो तुम्हाला ज्या तुम्ही अचीव्हमेंट केल्या आणि ज्या तुमच्यामुळे लोकांच्या अचीव्हमेंट घडल्या त्यांच्या लाईफमध्ये, हा सगळा जो स्ट्रगल तुम्ही बघता, हे सगळं बघताना तुम्हाला आज काय वाटतं की त्यावेळेला कसं लाईफस्टाईल होतं आणि आतापर्यंत तुम्ही किती प्रवास केलात आणि आता पोहोचलात, त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मी ज्या वेळेला तायक्वांडो सुरू केलं, माझे मास्टर अजित तोडणकर, त्यांच्याकडे आम्ही म्हणजे फक्त केवळ मारामारीसाठी मी जॉईन केलं होतं. आणि आमचे मास्टर पण तसेच होते की जर का कुठे भांडणं झाले आणि त्यांना कळलं कुठल्या स्टुडंटनी मार खाल्ला तर त्याला मारू नये आणि नंतर माझ्या क्लासमध्ये. तर ही अशी संस्कृती आमच्या क्लासमध्ये होती आणि तशाच प्रकारे आम्ही घडत गेलो त्या गोष्टीकडे. पण मला माहित नव्हतं मी प्रोफेशनली ह्या गोष्टीकडे वळेन म्हणून. पण डायरेक्टली इनडायरेक्टली काय झालं माहिती नाही, पण मी म्हणजे त्या गोष्टीकडे टर्निंग झालो. आणि SNDT माझं पहिला पडाव आहे. म्हणजे बोलतो ना, प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या डेव्हलपमेंटसाठी स्त्रियाच होत्या. आईने जन्म दिला, नंतर माझ्या 3 नंबर बहिणींनी माझं सगळं म्हणजे लहानपण सगळं, म्हणजे आई इकडे मुंबईला जॉबला होती, मी गावी होतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला मला एज्युकेशनची गरज होती, परत तिथे माझ्या मोठ्या बहिणीने मला मुंबईला आणलं आणि मला एज्युकेशन, जर का आज तिने मला आणलं नसतं तर मे बी मी तुम्हाला भेटलोच नसतो. त्याच्यानंतर माझं 10वी पूर्ण झालं. 11वी नंतर मी परेलला गेलो, सिद्धार्थ कॉलेज सारख्या भाई लोकांच्या कॉलेजमध्ये शिकलो मी. आणि त्याच्यानंतर मला कधीही असं वाटलं नव्हतं की ज्या SNDT कॉलेजमध्ये आम्ही मुली बघत बघत यायचो त्याच कॉलेजमध्ये मी म्हणजे शिकवेन किंवा मी हे करेन. आणि मी माझ्या एका मित्राला बोललो ह्या मुलींना मी शिकवणार. तर जवळजवळ मित्रांनी माझी 6 महिने भंकस केली होती की काय तू मुलींना शिकवणार. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मी इमिजिएटली माझा एक मित्राच्या ओळखीने मी तिथे गेलो आणि लिंडा डायनस, म्हणजे माझं बोलतो ना, माझं प्रोफेशनली लाईफ तिथून सुरू झाली. आणि लिंडा मॅडम बोलल्यानंतर नावातच इंग्लिश आणि आमचं इंग्लिश कच्चं, मग खूप टेन्शन आलं होतं. पण मॅडमला भेटल्यानंतर ते सगळं हे झालं आणि तिथून माझ्या करिअरची आणि एक गुरु म्हणून सुरुवात झाली. ॲक्च्युली मी खूप लहान वयातच गुरु झालो आणि अटेन्शन माझं तसं नेचर नव्हतं, पण ते SNDTमुळे झालं. आणि मग त्याच ह्याच्यामध्ये बऱ्याचशा मुली आल्या आणि सगळ्या मिडल क्लास गरीब मुली आल्या. तर त्यावेळेला मला वाटलं, कारण आमची जी स्ट्रगल, मला 5 बहिणी आहेत, तर मुलींनी कुठंतरी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि त्यांचं कारण आपण का बनू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने मी मुलींना ट्रेनिंग देत राहिलो आणि त्यांना फ्युचरमध्ये स्वतःचं रक्षण नाही तर स्वतःच्या पायावर पण कशा उभ्या राहतील ह्या गोष्टीकडे आम्ही जास्त फोकस केला. आणि त्यात SNDTमध्ये बोलतो ना आपण, जिथे काम करतो तिथून काहीतरी घ्यायचं असतं. मग तिथून मी माझी बायको साधना सिंग, आता ती कांबळे आहे, म्हणजे माझी स्टुडंट नव्हती, ती NCC स्टुडंट होती. आणि आम्ही ॲक्च्युली स्वयंसिद्धामुळे आम्ही केलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जो होता प्रोजेक्ट होता स्वयंसिद्ध सेल्फ डिफेन्सचा. तर त्याच्यामध्ये भेटलो आणि विचारलं तिला माझ्यावर लग्न करणार का. तर तिला आवडलं आणि आम्ही आज एकत्र आहोत. बरोबर ना मॅम? हा जो 50 वर्षाचा प्रवास सरांचा आहे, त्यात तुम्ही गेले 19 वर्ष लग्नानंतर सरांसोबत आहात आणि लग्नाच्या आधीही तुम्ही सरांना ओळखत होता. सो आत्ता जो 50वा बर्थडे आहे त्यामध्ये तुम्ही सरांना काय सांगू इच्छिता की त्यांच्या कोणत्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्यांनी कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत आयुष्यामध्ये आता 50 नंतर, तर ते तुम्ही प्लीज सांगा. अच्छा,
पहिला चांगली गोष्ट सांगते मी की ही इज व्हेरी प्रोटेक्टिव्ह, खूप प्रोटेक्टिव्ह आहे. आणि त्यांना असं वाटतं की मी जिथे असेल तिथे जी माणसं, जी व्यक्ती किंवा जे काही लेडीज असतील किंवा जे काही असतील लहान किंवा मोठं, त्यांना मी कसं प्रोटेक्ट करू शकतो. आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यांच्या वेनी ते शिकवतात. भले ते कधी ओरडून असेल, कधी प्रेमाने असेल, कधी काही असेल. आणि बदलण्याची जर गोष्ट बोललं तर आता 50 वर्ष झालेत, सो इट इज इम्पॉसिबल टू चेंज समथिंग. कारण की काय असतं ना, प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो, एक व्यवहार असतो, त्याला आपण बदलू शकत नाही. तर मी काहीच बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. हा राग हा थोडा जास्त होता, बट जसं जसं ते बोलतो ना आपण वय वाढतो तसं तसं माणूस थोडंसं हे होऊन जातो. तो ऑलरेडी शांत आहे, ठीक आहे. आणि कुठेतरी ते राग पण गरजेचं असतं, कधी कधी महत्वाचं असतं. तर मग बदलणं इज इम्पॉसिबल. तर मी काही बदलणार तर नाहीये. हे वाक्य तुम्ही आता बोललात ना, त्यामध्ये एक ऍडिशन आहे की वाघ नेहमी शिकार करत नाही, पण डरकाळी त्यांनी मारलीच पाहिजे. आणि सर आपले वाघ आहे, शेर आहे, सिंह आहेत, त्यामुळे त्यांनी डरकाळी मारलीच पाहिजे. आणि आता जे शब्द तू बोलतोयस ना, म्हणजे फॅमिलीसाठी ते आहेत. कारण का फॅमिलीमध्ये आणि त्यांच्या फील्डमध्ये, त्यांच्या आज तुम्ही लोक जे इथे आहात सगळेजण, जे कनेक्टेड आहात, सगळ्यांसाठी ते वाघ आहेत ऍक्च्युली. आणि हे 100% ट्रूथ आहे. सो सर, मी तुम्हाला एवढंच सांगेन की आज तुमचा 50वा वाढदिवस आहे, पण तुमच्याकडे बघून एका क्षणालाही वाटत नाही की तुम्ही 50 क्रॉस केले. मी त्यांचा लुकही चेंज केलाय स्पेशली फॉर 50 इयर्स. त्यांचे केसही वाढवलेले आहेत. वाव. सो तुम्ही आजही एक बोलतात ना 30 वर्षाचा जो व्यक्ती असतो, जो एनर्जेटिक असतो, लाईफ मध्ये खूप गोष्टी अनुभवलेल्या असतात आणि अजून काहीतरी नवीन अचीव्ह करण्यासाठी तो लाईफ मध्ये झटत असतो. तो तेज आणि ते उर्मी तुमच्या अंगात अजूनही दिसते आहे सर. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की हा 50वा वाढदिवस आहे, तुम्ही 100 वर्षी पण त्याच एनर्जेटिकपणे असावात, कारण की शेर कभी बुडा नाही होता. त्यामुळे तुम्ही तशीच एनर्जी घेऊन तुमच्या आयुष्याची 100वी कंप्लीट करावी आणि त्यासाठी आम्ही येऊन सेम असंच केक बर्थडे सेलिब्रेशन करावं, ही आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा. सो मॅम आणि सर, थँक्यू सो मच, तुम्ही बाईट दिलात आपल्या चॅनलला आणि खूप बरं वाटतंय तुम्हा दोघांना एकत्र बघून. एक फक्त स्माइल द्या आणि एकमेकांना तुम्हाला काय एक लाईन बोलावीशी वाटते ती तुम्ही एक बोला आजच्या बर्थडेच्या दिवशी. नाही, साधनाविषयी बोलायचं म्हणजे एक लाईन मध्ये बोलू शकत नाही. म्हणजे बोलतो ना आपण सेटल झाल्यानंतर लग्न करायचं, पण मी लग्न केल्यानंतर सेटल झालो. म्हणजे आज जे काय ते तिच्यामुळे आहे, माझ्यामुळे आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे एका लाईन मध्ये इम्पॉसिबल आहे, पण ती आहे तर मी आहे. क्या बात आहे, दॅट्स अ गुड लाईन. सर, मॅम तुम्ही काय म्हणाल? लग्न झालं तर आम्ही खूपच लहान होतो आणि म्हणजे मी ठरवलं की मला पुढे नाही शिकायचंय की माझ्याने नाही होणार. बट सपोर्ट होता त्यांचा. त्यांनी सांगितलं की नाही, तुला भरपूर पुढे जायचंय, जे पप्पा तुझ्याबद्दल विचार करते ते पूर्ण करायचंय. त्या गोष्टी केल्या. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही हा घर घेतलेलं तेव्हा असं होतं की म्हणजे घ्यायचं की नाही घ्यायचं, पण आम्ही एक पाऊल उचललेला पुढे. मग नंतर असं झालं की मे बी आमच्याने नाही होणार. मग नंतर मी त्यांना तेच बोलले की आपण एक पाय पुढे टाकलाय ना, दुसरा आपोआप पुढेच जाणार. मग तसंच आहे, ते 2 पाय आहोत आणि जसंच त्यांचा पाय पुढे जातो तर मला नक्की दुसरा पाय पुढे टाकायचा आहे. जर माझा जातोय तर मग त्यांना नक्कीच पाय पुढे टाकायचा आहे. तर मग बस 2 चाकं आहेत, चालली आहेत. चांगलं. आणि ही चाकं आणि ही गाडी खेचत आता 2 पॅसेंजर अजून फक्त एक गोष्ट बोलते मी, म्हणजे आपले डोळे आहेत ना, ते एकमेकांना कधी बघत नाही, बट ते नेहमी सोबत असतात. त्यांना माहिती नाही की ते एकमेकांकडे ते कसे दिसतात किंवा काय आहे. ते नेहमी सरळच बघत असतात, पण ते दोन्ही एकत्र आहेत. मग तसेच आहोत. क्या बात आहे. आणि एवढंच सांगेन की ही गाडी तुम्ही जी आता 19 वर्ष सोबत चालवताय, त्यामध्ये आता 2 पॅसेंजर पण आलेले आहेत, तुमची 2 लहान मुलं. तो सर, परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच तुम्ही आयुष्यामध्ये कार्यरत राहावं आणि तुमचा गुणगौरव व्हावा सर्वीकडे, ही आमची सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू निखिल.
सेलिब्रेशन स्टार्ट करते जो बार बार दिल जे आए बार बार दिल जे गाए तुझे हजारों साल मिली है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू विजय सर हैप्पी बर्थडे टू यू क्या बात है
Happy birthday to Vijay sir. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू कुछ मैं भी आज और की तरह कुछ मैं भी तो आज लाता हूँ। मैं तेरी तू भी लेके आता, जीने का उसे चाहे फूलों की जरूरत जो बाहर खुद खिल जाए, हर कली का दिल धड़काए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू विजय सर, हैप्पी बर्थडे। तुझको ये पैगाम भेजा, दुआ है ये खुदा करे ऐ शौक ही ना चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू Happy birthday to you, happy birthday to sir. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. Vijay sir, long life sir, God bless you. पूर्ण हो हीच प्रार्थना. दीर्घ आयुष्य लाभो तुला भावा माझी. परत बोला बसा बसा बसा, शांत बसा बसा. तुम्ही हे पकडा, माईक पकडा. आणि मॅम तसंच ठेवा माईक. इथेच ठेव, इथे ठेव, इथे ठेव. हा चालेल इथे ठेव. त्याच्या समोर नव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिय बंधू पुत्र विजय या विमलचे अनेक आशीर्वाद. असा आहेस की विजय माझा भाऊ, माझा हातच थरथरतो. पुत्र असावा तुझ्यासारखा आई वडिलांची काळजी करणारा. काका आहेस तू भावांच्या मुलावर प्रेम व कर्तव्य पूर्ण करणारा. दीन आहेस असा भाऊजाईचा मान सन्मान ठेवणारा. भाऊ असावा तुझ्यासारखा बहिणीवर प्रेम करणारा. मामा आहेस तू सर्व भाषणावर प्रेम करणारा आणि कर्तव्य पार पाडणारा. पती आहेस असा पत्नी मुलांवर प्रेम करणारा. गोरगरिबांची मदत करणारा. सगळ्यांसाठी आहेस प्रेमळ आणि आहेस समृद्धी. एकच बुद्धाच्या चरणी मागणी आहेस तसाच तू राहावा आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत ही ईश्वरा चरणी प्रार्थना. दीर्घ आयुष्य लाभो तुला माझ्या भावा. सो गाइस, ये बहुत ही इमोशनल मोमेंट था. सच में बहुत ही प्यारा लेटर लिखा था इन्होंने अपने भाई के लिए यानी विजय सर के लिए. सो गाइस, फाइनली अभी पेट पूजा करने का टाइम आ चुका है. सो यहाँ पे है वेज, नॉन वेज, सलाद, पूरी और स्टार्ट करते हैं खाना. इथे स्माइल दे दाखव काय काय प्लेट मध्ये पटापट दाखव. माझ्या प्लेटमध्ये काहीच नाही. वाव, सगळे व्हेजवाले घासपूसवाले आहेत. एकच आमच्याकडे शेर आहे.
एक छोटा अरे सो गाइस फायनली आम्ही चाललोय आणि बर्थडे खूप सुपर्ब झालेला आहे. टाटा बाय बाय एव्हरीबडी बाय. सो गाइस आता हा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटेल. सो स्टे ट्यून्ड विथ वॉक विथ नेक.